नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण जर पाहिलं असेल तर दीड महिन्याच्या आसपास आपल्या बार्शीमध्ये आणि परांडा आणि तुळजापूर या ठिकाणी एम-डी ड्रग्ज हे सापडले असा मोठ्या प्रमाणात गांजावा झाला होता आणि त्या संदर्भात 14 आरोपी यांना देखील अटक झाली होती. परंतु आज पाहिलं असेल तर तेच आरोपी आज त्यांना बेल मिळालेली आहे आणि कशी बेल मिळाली, काय युक्तिवाद झाला आणि त्यांचे वकील कोण होते त्या संदर्भात आपण या ठिकाणी आहोत. आपल्याबरोबर प्रशांत येडगे वकील आहेत. वकील साहेब आज नमस्कार. 14 आरोपी जे मोठ्या एम-डी ड्रगमध्ये पकडले असा दीड महिन्याखाली कालवा झाला होता. परंतु आज त्याच आरोपींना आपण बेल दिली. काय सांगता येईल सर कसा युक्तिवाद झाला? नेमकं प्रकरण असं होतं, की 18/4/2025 ला बार्शी शहर पोलिसांनी एक एफ-आय-आर दाखल केली आणि एफ-आय-आरमध्ये असं नमूद केलं होतं, की 17/4/2025 ला त्यांना गोपनीय बातमीदारातर्फे बातमी मिळाली, की बाबा परांड्यावरून काही इसम बार्शीमध्ये एम-डी ड्रग्ज विकण्यासाठी येणार आहेत. मग त्यांनी वरिष्ठांची परमिशन घेतली आणि ट्रॅप लावला. त्यांनी एक पथक नेमलं. पथकाने काय केलं, की परांडा रोडचा जो पेट्रोल पंप आहे, त्याच्या पुढच्या बाजूला एका फोर व्हीलरमध्ये 3 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडे 20 ग्रॅमच्या 20 ग्रॅमच्या आसपास एम-डी ड्रग्ज सापडले. असं एफ-आय-आर दाखल केला आणि त्यांना कोर्टापुढं 18 तारखेला हजर केलं. त्यांना वेळोवेळी 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आणि 3 आरोपींची संख्या तपासामध्ये 14 वर गेली. आता हे 3 आरोपी ज्यांच्याकडे एम-डी ड्रग्ज सापडले असे आरोप होते, ते सोडून जे बाकीचे आरोपी वाढवले तर ते WhatsApp चॅटिंग असतील, मेसेज असतील किंवा 3 आरोपींनी तपासामध्ये दिलेली माहिती याच्या अनुषंगाने पोलिसांनी ते 14 आरोपी वाढवले. परंतु 14 पैकी 2 आरोपी फरार आहेत आणि 12 आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे. तर याच्यामध्ये जामीन जो मेहरबान कोर्टाने मंजूर केला, तर पहिली गोष्ट म्हणजे यावेळेस एन-डी-पी-एसचे कोणतेही प्रकरण दाखल होतं, तर एन-डी-पी-एसच्या प्रकरणामध्ये जो मुद्देमाल सापडला, तर तो ड्रग्ज आहे किंवा नाही, हे प्रथम पाहण्यासाठी ताबडतोब तपास यंत्रणेने काय केलं पाहिजे, की तो आर्टिकल्स फॉरेन्सिक लॅबला पाठवला पाहिजे आणि त्याच्या संदर्भातच केंद्र शासनाने एन-डी-पी-एस रूल्स 2022 अंमलामध्ये आणले होते, की जेणेकरून इनोसंट पर्सन म्हणजे निष्पाप माणसं विनाकारण जास्त काळ जेलमध्ये बसू नयेत. त्याचा पर्पज असा होता, की जर एखादी वस्तू ड्रग्ज नाही, हे जर परत निष्पन्न झालं तर विनाकारण एखाद्या सर्वसामान्य माणसांना जेलमध्ये बसण्यास बसण्याची वेळ येऊ नये, हाच पर्पज होता. मग या केसमध्ये काय झालं, की 17/4/2025 ला त्यांनी एम-डी ड्रग्ज सीज केला आरोपीकडून. पण पाठवले 14 तारखेला, 14 मेला. म्हणजे जवळपास 26 दिवसाचा उशीर पोलीस यंत्रणेकडून झाला होता. हे आम्ही मेहरबान कोर्टाने निदर्शनास आणून दिलं. तसंच ज्यावेळेस जप्ती पंचनामा करण्यात आला, तर जप्ती पंचनामा 17 तारखेला झाला. तर एन-डी-पी-एस कायद्यामध्ये 2 वेळेस पंचनामा केला जातो. पहिला जप्ती पंचनामा स्पॉटवर आणि दुसरा जे-एम-एफ-सी मॅजिस्ट्रेट जे कोर्ट असतं, तर त्यांच्यासमोर इन्व्हेंटरी पंचनामा केला जातो. तर चार्जशीट आल्यानंतर असं निदर्शनास आलं, की जे एम-डी ड्रग्जची जी क्वांटिटी होती, तर 3 आरोपीपैकी काही आरोपींकडे स्पॉट पंचनामा आणि सीझर पंचनामा जो होता 17 तारखेचा, तर त्याच्यामध्ये निअर अबाउट 5 ग्रॅम. तर इन्व्हेंटरी पंचनामा जो झाला मॅजिस्ट्रेट समोर, तर त्याचं वजन 8 ग्रॅम, काही जणांकडे 9 ग्रॅम अशा प्रकारचं वजन वाढलं. मग हे 5 ग्रॅमचं 8.5-9 ग्रॅम कसं झालं? याच्या संदर्भात पण संशय निर्माण झाला. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस सीझर पंचनामा झाला 17 तारखेला, तर त्यावेळेस जो एम-डी ड्रग्ज म्हणून जो मुद्देमाल जप्त केला होता, तर त्याचा रंग होता पिवळा आणि ज्यावेळेस इन्व्हेंटरी पंचनामा जे-एम-एफ-सी समोर झाला, तर त्यावेळेस त्याचा रंग आहे पांढरा. मग पिवळ्याचा रंग पांढरा कसा झाला? म्हणजे रंगामध्ये बदल, वजनामध्ये बदल आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यासाठी झालेला उशीर. आणि एन-डी-पी-एस रूल्समध्येच असं सांगितलं, की पाठवल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये फॉरेन्सिक लॅबनं त्या ड्रग्ज संदर्भातला रिपोर्ट अहवाल न्यायालयामध्ये सादर केला पाहिजे. तर दोषारोपपत्रासोबत कोणताही फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट दाखल केलेला नव्हता आणि जामीन देईपर्यंत पण दाखल केलेला नव्हता आणि आतापर्यंत पण तो फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट कोर्टामध्ये आलेला नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तसंच ह्याच्या अनुषंगानं हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, तर यांचे वेगवेगळे न्यायनिवाडे आहेत आणि त्या न्यायनिवाड्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की जर तफावत असेल वजनामध्ये, तर प्रायमा फेसी कुठेतरी संशय आहे, की निष्पाप आरोपींना पण गुंतवलेलं असू शकतं. पॉसिबिलिटी रूल आउट करता येत नाही. तर त्याच्या अनुषंगानं मेहरबान कोर्टाने कन्सिडर करून बेल दिलं.
तसं दुसरी गोष्ट म्हणजे काय, की जर तातडीने तुम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवत नसाल, म्हणजे जर 17 तारखेपासून 14 तारखेपर्यंत म्हणजे 26 दिवस जर तो मुद्देमाल पोलिस स्टेशनमध्येच असेल, तर त्याच्यामध्ये हॅम्परिंग-टेम्परिंग म्हणण्यापेक्षा म्हणजे त्याला असं म्हणू की बदल झाला असू शकतो. त्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. शक्यता नाकारता येत नाही. अशा संदर्भातले काही फाइंडिंग बॉम्बे हायकोर्टाचे होते. तसं सुप्रीम कोर्टामध्ये पण एन-डी-पी-एस संदर्भातला एक इश्यू पेंडिंग आहे, की जर 15 दिवसामध्ये एन-डी-पी-एस केसमध्ये जर फॉरेन्सिक लॅबनी रिपोर्ट नाही दिला, तर डिफॉल्ट बेल म्हणजे ॲज ऑफ राईट आरोपींना सोडता येईल का? हा इश्यू सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. पण सुप्रीम कोर्टाने तो इश्यू पेंडिंग ठेवून त्या मुद्द्यावर आरोपींना इंटरिम बेल ग्रँट केलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस मेहरबान कोर्टापुढं सांगण्यात आल्या, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे दाखवण्यात आले आणि सगळी तपासातली तफावत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय सत्र न्यायालय बार्शी येथील रेड्डी मॅडम यांनी आरोपींना जामीन मंजूर केलेला आहे. पाहिलं असेल की आपण वकिलांनी अगदी चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, की त्यामध्ये 2-3 आरोपपत्र तर दाखल करण्यात आलं, परंतु त्याच्यामध्ये 2-3 त्रुटी राहिल्या. त्या 2-3 त्रुटी राहिल्यामुळं कदाचित त्यांना बेल मिळाली असं सरांचं म्हणणं आहे आणि त्या हायलाइट त्रुटी त्रुटी देखील सरांनी सांगितलेल्या, की 26 दिवस कालावधी लागला. तर एवढा दिवस कालावधी नाही लागायला पाहिजे होता. तो तपास यंत्रणेचा थोडीशी चूक आहे असं म्हणता येईल कुठेतरी. रंगामध्ये देखील बदल पडला. तर जे सॅम्पल ज्यावेळेस प्रायमरीला पकडलं गेलं तेच शेवटपर्यंत राहायला पाहिजे. मग तफावत का? मग हा देखील संशयाचा भाग झाला आणि वजनात वाढ का? तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी आहेत ज्या हायलाइट केल्या आणि वकील साहेबांनी यावरती युक्तिवाद केला आणि या युक्तिवादावरती ज्या रेड्डी मॅडम आहेत जज त्यांनी आज जजमेंट देऊन सर्व आरोपींना बेल मिळाली असं आजचा निकाल आहे. तर तपास यंत्रणा कुठेतरी संशयास्पद काम करते, हे यावरून थोडंसं हायलाइट होतं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कॅमेरामन समीर गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी.